नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत खूप कमी साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी भेजा फ्राय। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आता भेजा फ्राय आपण करणार आहोत। भेजा फ्राय करायच्या आधी आता हे भेजा मी आणलेले आहे बघा, 2 भेजे आहे। सगळ्यात आधी हे साफ कसे करायचे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आता ह्याच्या शिरा ज्या आहेत हे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। जेवढे शक्य होतील तेवढे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। हे बघा, हे मागे हे सगळे जे शिरा आहेत ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। हे बघा, हे फक्त हाताने असं ओढायचं की ते निघतं। इथून फ्रेश भेजा असेल तर सगळं पटापट निघतंय। हे बघा, इथले मी आता शिरा काढून घेतात। आता हे बघा, ही आतल्या बाजूने हा जो ब्लॅक स्पॉट आहे हे आपल्याला काढायचं। हे बघा, हा जो भाग आहे हे बघा, हे मी इथे असं उलट केलंय आणि इथे ह्याची मोठी शिर असते ही सुद्धा आपल्याला काढून घ्यायची। हे बघा, हे काढून टाकायचं आपल्याला। आणि हे बाकीचे शिरा आपण हे सगळं साफ करून घेऊया। हे बघा, हा भेजा मी आता सगळ्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत। मग अशी लाल लाल शिरा दिसत होत्या, या जर सहज निघत नसेल त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मग त्या काढायच्या, पटकन निघून जातात। त्या पद्धतीने मी दोन्ही पण भेजे आता साफ करून घेते। हे बघा, आता हे दोन्ही भेजे आपण साफ केले आणि स्वच्छ धुवून घेतले। आता आपल्याला त्याला सगळ्यात आधी मीठ लावून घ्यायचंय। मीठ आपण चवीनुसार अगदी अंदाजे त्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं। फ्राय झाल्यानंतर ते थोडं कमी होतं, त्याच्यामुळे मिठाचा अंदाज आपला चुकू शकतो। मीठ लावताना नेहमी कमी मीठ लावायचं। मीठ आपण त्याला व्यवस्थित चोळून घेऊया। मीठ लावून झाले, आता मसाले घालूया। हे बघा, सगळ्यात आधी त्याला आपल्याला हिरवं वाटण लावायचंय। या वाटणामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आलं आणि लसूण सम प्रमाणात घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा जास्त कोथिंबीर घ्यायची। तर 1 चमचा मी एकाला लावून घेते आणि 1 चमचा दुसऱ्या भेजाला लावून घेते। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हिंग घालायचंय। हे बघा, अगदी चिमूटभर हिंग घालायचं। एक तेवढं मी घेतलं, हे दोघांना घातलेले। त्याच्यानंतर अगदी थोडीशी हळद घालायची। हे आपण व्यवस्थित त्याला लावून घेऊया। आता याला आपल्याला मसाला घालायचा आहे। आता मसाला घालताना आपल्या आवडीनुसार घालायचं, आपल्याला किती तिखट हवंय त्या अंदाजाने घालायचं आहे। आता मी अर्धा चमचा एकाला घालते, अर्धा चमचा दुसऱ्याला घालते। याने मीडियम स्पायसी होईल। तर तुम्हाला अजून जास्त तिखट हवं असेल तुम्ही थोडं जास्त घाला। हा मसाला आपण व्यवस्थित याला लावून घ्यायचा। की आता दोन्ही भेजांना आपला मसाला लावून झालेला आहे। आता फ्राय कसे करायचे ते आपण बघूया। चला, आता आपण भेजा फ्राय करायला घेऊया। आता मी ही लोखंडी कढई घेतली, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तेल घालून घेते। तेल गरम करून घ्यायचंय। चला, तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण भेजा फ्राय करायला ठेवूया। दोन्ही भेजे फ्राय करायला लागतात। आता याच्यावर आपण 1-2 मिनिटाकरता झाकण ठेवूया। खालची बाजू आपली थोडी फ्राय झालेली आहे, आपल्याला पलटी करून घ्यायची। तर या बाजूने सुद्धा त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। हे बघा, आता आपण पलटी मारून बघूया। 2 मिनिटाकरता आपण अजून फ्राय केलं होतं। आता आपल्याला त्याचे असे कट द्यायचे, त्याला छोट्या छोट्या पीसेस मध्ये आपल्याला कट द्यायचे।
हे बघा आता सगळ्या दोन्ही भेजा आहेत त्यांना कट देऊन झालेले, साधारण या साईजचे असे पीस केलेले आहेत. आता हे आपल्याला चांगले अजून फ्राय करून घ्यायचे. मीडियम गॅसवर आपल्याला हे आता खरपूस फ्राय करून घ्यायचंय. हे बघा आपला भेजा आता अगदी खरपूस छान फ्राय झालेला आहे. हे बघा या पद्धतीने एवढं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. आता परफेक्ट शिजलेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि सर्व करते. हा आपण पोळी भाकरी बरोबर, वरण भाताबरोबर किंवा खिचडी बरोबर कशाच्याही बरोबर आपण सर्व करू शकतो. अतिशय सुंदर लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आता गॅस बंद करते. कशी वाटली भेजा फ्रायची रेसिपी? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.